राष्ट्रीय जनगणना म्हणजे फक्त आकडे नाहीत, त्यामागे एक मोठी मानवी बाजू आहे. चला पाहूया. प्रत्येक दार म्हणजे एक नवीन आवाज, एक नवी गोष्ट. हे काम आकडेवारीचं नाहीच, तर कथांचं आहे. मिशन अगदी स्पष्ट आहे. प्रत्येक गणक प्रत्येक कुटुंबाशी आदराने कसा जोडला जाईल हे शिकवणे. खरं तर काम दार ठोठावण्याआधीच सुरू होतं. तयारीचं विश्वास निर्माण करण्याची पहिली पायरी आहे. या साध्या दिसणाऱ्या वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत. याच तर आहेत त्यांच्या कामाची खरी हत्यारं. दारावरचे पहिले 30 सेकंड हेच सर्वात महत्त्वाची असतात. इथेच विश्वास जिंकला किंवा गमावला जातो. म्हणूनच पहिल्या भेटीसाठी एक पक्की पद्धत आहे. स्वतःची ओळख, उद्देश सगळं स्पष्ट करायचं. संवाद अगदी साधा आणि सरळ असतो. मी कोण आहे आणि का आलो आहे हे स्पष्ट सांगणारा. पण सर्वात महत्त्वाचं, हे काम का गरजेचं आहे हे समजावून सांगणं. त्यानेच सहकार्य मिळतं. कारण ही फक्त माहिती गोळा करणं नाहीये. यावरच आपल्या शाळा, हॉस्पिटलचं भविष्य ठरतं. पण फील्डवर नेहमीच सगळं सोपं नसतं, नाही का? त्यासाठीच तर खास प्रशिक्षण दिलं जातं. चला राज सरांच्या अनुभवातून पाहूया की फील्डवर प्रत्यक्षात काय काय घडतं. समोर एक व्यस्त कुटुंब आहे. मग काय करायचं? दबाव नाही, तर त्यांच्या वेळेनुसार पुन्हा भेट द्यायची. कोणाला शंका आली तर शांतपणे फायदे सांगा आणि माहितीच्या गोपनीयतेची खात्री द्या. आणि जर दार बंद असेल तर पुन्हा भेटीची चिठ्ठी सोडून शेजाऱ्यांकडून चौकशी करायची. अशा अनेक अवघड परिस्थितींवर मात करण्यासाठी प्रशिक्षण पुस्तिकेत स्पष्ट सूचना दिलेल्या असतात. प्रत्येक संवेदनशील गटाशी बोलताना वेगळी आणि अधिक काळजीपूर्वक पद्धत वापरावी लागते. भेटीची सुरुवात जशी महत्त्वाची, तसा शेवटही एक चांगली आठवण मागे सोडणं गरजेचं आहे. एक साधं धन्यवाद सुद्धा त्या व्यक्तीच्या सहभागाला राष्ट्रीय कामाशी जोडतं. खूप मोठी गोष्ट आहे ही. तर मग एक चांगला गणक होण्यासाठी नक्की काय लागतं? फक्त स्क्रिप्ट पाठ असून चालत नाही. नम्रता, संयम, अचूकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास, हे गुणच डेटाला जिवंत करतात. या लोकांना जनगणनेचे अज्ञात नायक म्हटलं जातं, आणि ते खरंच आहेत. त्यांच्याच मेहनतीमुळे देशाचं भविष्य घडवणारे निर्णय घेतले जातात. त्यांचं काम खूप मोलाचं आहे. हे सगळं पाहिल्यावर एक गोष्ट कळते. प्रत्येक आकड्यामागे एक संवाद असतो, एक दार असतो, एक कथा असते.